पुन्हा एकदा मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बघूया पालकाची भाजी, ते पण सुक्की कशी बनवायची ते बघणार आहोत। आपण नेहमी गरगटा खातो त्याचा, पण यावेळेस आज सुक्की भाजी बघूया। खूप छान लागते आणि झटपट तयार होते। त्यासाठी पालकाची भाजी मी चांगली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण एक छोटी फोडणी घालूया। त्यासाठी 1 चमचा तेल घालायचं आहे, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि मी हिंग घातलाय। लसूण आणि मिरचीचं बारीक वाटण घेतलंय, ते पण याच्यामध्ये मिक्स करायचं। रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। मस्त खायला भाजी लागते ही। गरगटा आवडत नसेल तर नक्कीच सुक्की भाजी ट्राय करा। मला पण गरगटा नाही आवडत, पण सुक्की भाजी एक नंबर लागते बरं। मला नक्कीच कळवा कशी झाली आहे, तुम्ही बनवली नाही बनवली, मला प्रत्येक गोष्ट तुम्ही कमेंटमध्ये कळवा। आता यामध्ये भाजी टाकायची आहे, पाणी घालायचं नाही आहे बिलकुल पण, आणि चांगली परतून घ्यायची। आता ती परतल्याच्या नंतर एकदम छोटीशी होईल, एवढीशी तयार होईल। पाणी घालायचं नाही आहे। मीठ तुम्ही सगळ्यात लास्टला घाला, कारण भाजीचा अंदाज येत नाही कधी कधी। आता दिसायला खूप जास्त दिसते आणि शिजल्यानंतर खूप बारीक होते, बघू शकता। त्याच्यामुळे मिठाचा अंदाज येत नाही। आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद घालते आहे आणि थोडंसं मीठ। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत। पहिले भाजी चांगली शिजवून घ्या। खूप सोपी रेसिपी आहे, पटकन होते, खायला पण खूप छान लागते। याच्यासोबत तांदळाची भाकरी लय भारी लागते, नक्की ट्राय करा। आता हे भाजीला जे पाणी सुटलंय ते पहिले सगळं आटवून घ्यायचं आहे। चांगली सुक्की भाजी करायची आहे आणि त्याच्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं। बघू शकता पाणी सगळं आटलंय। आता याच्यामध्ये मी कूट घालते आहे शेंगदाण्याचं। खूप जास्त बारीक बारीक नाही वाटायचं, थोडेसे ओबडधोबड ठेवायचे, खायला छान लागतात तसे। आणि आपली भाजी पण तयार आहे। आता याच्यानंतर 2 ते 3 मिनटं फक्त वाफवून घ्यायचं आहे। कमी खर्चामध्ये मस्त चवदार भाजी तयार होते। खूप जास्त याला काहीच लागत नाही, जे आपलं नेहमी घरामध्ये जे मटेरियल असतं तेच यूज करून आपल्याला बनवायची आहे। खायला पण खूप छान लागते आणि सगळ्यात मेन या पालकाच्या भाजीमध्ये खूप जास्त फायबर असतं, त्याच्यामुळे तुम्ही वजन कमी करण्यासाठी पण ही अशी भाजी बनवली तर खूप भारी लागते। आपली पालकाची सुक्की भाजी तयार आहे, मस्त गरम गरम खायला घ्या। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत आपण भेटत राहूयात। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खरंच खूप मनापासून थँक्यू। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच शेअर करा। मस्तच दिसते, खायला पण खूप छान लागते। ट्राय करा, मला कमेंट करून कळवा। थँक्यू सो मच।